एकमान पद्धतीवरची गणित बघायची. बघा पहिला प्रश्न. आता ही गणित फक्त ट्रिकच्या मदतीने बघायची, त्याच्यामध्ये एकही सूत्र आपण वापरायचं नाही. बरोबर. पहिला प्रश्न बघा काय दिला. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रुपये आहे. 1680 रुपये. तर एका खुर्चीची किंमत किती? आता हे गणित कसं सोडवायचं बघा. 16 खुर्च्यांची किंमत 1680, तर एका खुर्चीची किंमत किती? x मानेल. बरोबर. तिरकस गुणाकार करून तुम्ही सोडवू शकता, परंतु लगेच तिरकस गुणाकार करत बसायचं नाही. बघा विचार करा, 16 मध्ये आणि 1680 मध्ये काय संबंध आहे का लक्षात घ्यायचं, लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. जर लक्षात येत असेल तर ठीक, नसल ह्या दोन संख्यांमध्ये संबंध लक्षात येत नाही तर ह्या दोन संख्यांमध्ये संबंध लक्षात घ्या. 16 मध्ये आणि 1 मध्ये. 16 वरने 1 कसं मिळवू शकतं? 16 ला 16 ने भागले की काय मिळतंय? 1 मिळतंय. बरोबर. 16 मध्ये 1680 मध्ये कसा संबंध आहे लक्षात येतोय का? 16 ला कितीने गुणल्यावर 1680 येते. बरोबर. हे लक्षात येत नाही म्हणून काय करा, 16 मध्ये आणि 1 मध्ये संबंध लक्षात घ्या. 16 ला कितीने भागल्यानंतर 1 येते, 16 ने भागल्यानंतर 1 येते. तर 1680 ला सुद्धा कितीने भागायचं? 16 ने भागायचं. हा, 16 1 का 16, 16 मधून 16 गेलं 0, वरून घेतलं 8, 8 ला भाग जात नाही, तिला शून्याचं. परत 8 वरती घेतलं 0, किती झालं? 80. 16 पंचे 80. एका खुर्चीची किंमत किती आली? 105. इथंच गणित संपते. जर तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा असेल तरी पण तुम्ही असं सोडवू शकता. जर हे असं लक्षात येत नसेल, समजा या दोन्ही संख्यांमधला पण संबंध लक्षात येत नाही, या दोन्ही संख्यांमधला पण संबंध लक्षात येत नाही, तर मग तुम्ही तिरकस गुणाकार करून सोडवू शकता. कसं? 16 गुणिले x किती झालं? 16x बरोबर 1680 गुणिले 1 किती येणार? 1680. 16 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 1680 भागिले 16. 16 1 16, 16 1 16. 16 मधून 16 गेलं किती राहिलं? 0, वरून घेतला 8. भाग जातोय का 8 ला? नाही जात. मग कशाचा भाग देणार? शून्याचा. 16 0 0, 8 मधून 0 गेलं किती राहिलं? 8. 8 वरती घेतलं 0, किती झालं? 80. 16 पंचे 80. एका खुर्चीची किंमत किती आली? 105. पर्याय क्रमांक आलं लक्षात? जायचं पुढे. दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा. एका बाटलीत 250 मिली दूध, याप्रमाणे 3.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? एका बाटलीत किती मिली? 250 मिली. याप्रमाणे किती लिटर दूध भरायचंय? 3.5 लिटर दूध भरायचंय, तर किती बाटल्या लागतील? एक लक्षात घ्या, 250 मिली दूध भरण्यासाठी किती बाटली लागते? बरोबर, एक बाटली. तर 3.5 लिटर दूधचं काय करा? मिली करा. 3.5 लिटर दूध म्हणजेच किती मिली झालं? 3,500 मिली. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. 3 लिटरचं 3000 मिली आणि अर्धा लिटर वरचं 500 मिली. 3,500 मिलीसाठी किती बाटल्या लागतील असं मानूयात? x बाटल्या. तिरकस गुणाकार करून सोडवा. हा, x ला जी गुणाकारात असते संख्या ती पलीकडे गेल्यानंतर भागाकार. बरोबर. 1 गुणिले 3,500 किती आलं? 3,500. आणि 250 x ला गुणाकार तर इकडे आल्यानंतर भागाकार. शून्याला 0 कट झाला. 25 1 25, 25 1 25. 35 मधून 25 गेलं किती राहिलं? 10. 10 वरती घेतलं 0, किती झालं? 100. 25 चौक 100. x बरोबर किती आलं? 14. म्हणजे 3.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटली लागतील? 14 बाटली लागतील. पर्याय क्रमांक 1. समजलं? तिसऱ्या प्रश्नात काय दिले बघा. 2 टॉवेलांची किंमत 8 रुमालांच्या किमती एवढी आहे. जर 1 डझन रुमालांची किंमत 48 रुपये आहे, तर 15 टॉवेलांची एकूण किंमत किती? कशाची किंमत काढायची? 15 टॉवेलाची. तर एका टॉवेलाची किंमत काढणं गरजेचं आहे. एका टॉवेलाची किंमत काढा आणि त्याला कितीने गुणा? 15 ने गुणायचं. बरोबर. परंतु काय दिलंय बघा, 2 टॉवेलांची किंमत 8 रुमालांनी एवढी आहे. 2 टॉवेल किंमत म्हणजे काय? 8 रुमाल. बरोबर. मग 1 टॉवेल म्हणजे किती रुमाल?
एक टॉवेल म्हणजे किती रुमाल? 4 रुमाल. अलग लक्षात मला सांगा. 2 टॉवेलची किंमत 8 रुमाला एवढी, म्हणजेच एका टॉवेलची किंमत म्हणजे किती रुमाला एवढी? 4 रुमाला एवढी. तुम्हाला किती दिले? 1 डझन म्हणजे 12 रुमालांची किंमत दिली. 12 रुमालांची किंमत दिली तुम्हाला 48 रुपये. तर 4 रुमालांची किंमत किती मानली? x मानली. तिरकस गुणाकार करून पण तुम्ही सोडवू शकता. परंतु जर संबंध लक्षात येत असेल ह्या दोन संख्यांमधला किंवा ह्या दोन संख्यांमधला, तसा संबंध तयार करायचा. ह्या दोन संख्यांमध्ये जर सापडला तर तसाच ह्या दोन संख्यांमध्ये तयार करायचा. उभ्या दोन संख्यांमध्ये इकडे सापडलं तर तसंच इकडे तयार करायचं. 12ला 4 ने गुणल्यानंतर किती येते? 48. 4ला पण किती ने गुणायचं? 4 ने गुणायचं. 4 चौक किती आलं? 16. तर 4 रुमालांची किंमत किती आली? 16 रुपये. तुम्ही असं उभा जरी संबंध शोधला असता तरी लक्षात आलं असतं तुमच्या. बघा तरी चाललं असतं. 12ला कितीनं भागल्यानंतर 4 येते? 3 न भागल्यानंतर. 48ला 3 न भागून बघा. 3 1 3, 1 आलं. 4तून 3 गेलं, किती राहिलं? 1. एकावरती घेतलं 8, किती झालं? 18. 3 सक्क 18. 48ला 3 न भागलं तरी किती येते? 16. आलं लक्षात? 4 रुमालांची किंमत किती आली? 16 रुपये. 4 रुमालांची किंमत म्हणजेच एका टॉवेलची किंमत किती रुपये आली? 16 रुपये आली. असे किती टॉवेलांची काढायचे तुम्हाला? 15 टॉवेलांची. मग एका टॉवेलची 16 आहे म्हणल्यानंतर 15ची काढण्यासाठी 16ला किती निघुणार? 15 निघुणार. 15 सक्क 90, 0 हातचे 9, 15 1 15 आणि 9 किती? 15 आणि 9 किती? 24. मग 15 टॉवेलांची किंमत किती आली? 240. पर्याय क्रमांक 2. समजलं? हा जर संबंध लक्षात येत नसेल ना तर सरळ तिरकस गुणाकार करून सोडवा. म्हणजे हे बघ, एक्सला जी संख्या गुणाकारात ती पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. मग एक्स बरोबर 48 गुणिले 4 करा. एक्सला कोण आहे गुणाकारात? 12. 12 इकडे गेल्यानंतर 12 1 12, 12 चौक 48, 4 चौक 16. असं केलं तरी सुद्धा चालतं. पण जर संबंध लक्षात येत असेल तर पटकन होते, ह्यात वेळ घालवण्यापेक्षा. समजलं? जायचं पुढे. चौथ्या प्रश्नात काय दिलंय बघा. एक पिशवी भरण्यास 6 सेकंद लागतात, तर 1 तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील? बरोबर. एक पिशवी भरण्यासाठी किती वेळ लागतो म्हणून सांगितलंय? 6 सेकंद. म्हणजे बघा 6 सेकंदामध्ये किती पिशवी? एक पिशवी. तर आपल्याला काय विचारलंय? 1 तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील? बरोबर. आता 1 तास 40 मिनिटांमध्ये काय करायचं? सेकंद करावं लागतील ना. अगोदर काय करा, 1 तास आणि 40 मिनिटं म्हणजे एकूण मिनिटं किती झाले? एका तासात किती मिनिटं? 60 मिनिटं. आणि वरचे 40, 60 आणि 40 किती झाले? 100 मिनिट झाले. या मिनिटाचं काय करायचं? सेकंद करायचं. एका मिनिटात किती सेकंद असतात? 60. मग 100 मिनिटाचे सेकंद करायचे म्हणजे ह्याला किती निघणार? 60 ने. झालं. 100 मिनिटाला 60 ने गुणलं म्हणजेच काय झालं? सेकंदामध्ये. म्हणजे बघा 6 सेकंदामध्ये एक पिशवी, तर 100 गुणिले 60 सेकंदात किती पिशव्या मानल्या? x पिशव्या मानल्या. बरोबर. 6 सेकंदामध्ये एक पिशवी, 100 गुणिले 60. 6 1 6. त्याच्यावरती किती शून्य? 1 2 आणि 3 शून्य. 6 सेकंदात एक पिशवी, तर 6000 सेकंदात किती पिशव्या मानल्या? x. संबंध लक्षात घ्या. 6ला कितीने गुणल्यावर 6000 येते? 1000नं. तर 1ला पण कितीने गुणायचं? 1000नं गुणायचं. 1ला 1000नं गुणलं तर किती आलं? 1000. म्हणजेच 6000 सेकंदात किती पिशव्या होतील? 1000. 6000 सेकंद म्हणजेच काय? 1 तास आणि 40 मिनिट. 1 तास 40 मिनिटात किती पिशव्या होतील? 1000 पिशव्या होतील. आलं लक्षात? जायचं पुढं. 5व्या प्रश्नात काय दिलं बघा. रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो, तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती? आता ताशी वेग काढायचा म्हणजे काय करायचं? एका तासात तो किती मीटर किंवा किती किलोमीटर अंतर चालणार हे काढायचं. आपल्याला काय दिलंय? 12 सेकंदात किती मीटर? 15 मीटर. आपल्याला ह्याचा ताशी वेग काढायचा. एका तासामध्ये किती सेकंद असतात? एका तासामध्ये 60 मिनिटं आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद. मग 60 गुणिले 60, 6 36 वरती 2 शून्य ठेवले म्हणजे एका तासात किती सेकंद असतात?
3600 सेकंद असतात, लक्षात ठेवा. मग तो माणूस रमेश जो आहे तो 12 सेकंदात 15 मीटर जातो, तर 3600 सेकंदात किती एक्स मानला. बरोबर. तिरकस गुणाकार करा. एक्स बरोबर 3600 गुणिले 15 भागिले 12. एक्सला जी संख्या गुणाकारात ती पलीकडे गेल्यानंतर भागाकार. 12 1 12, 12 त्रिक 36, 2 शून्याला 2 शून्य, 15 त्रिक 45 वरती 2 शून्य. एक्सची किंमत किती आली 4500. परंतु 4500 ही काय आलं, हे बघा 12 सेकंदात 15 मीटर, तर 3600 सेकंदात 4500 मीटर. ते उत्तर कसं आलं मीटरमध्ये, परंतु पर्याय कसे दिलेत किलोमीटरमध्ये. 4500 मीटर म्हणजेच किती 4.5 किलोमीटर. 4500ला मीटरचं किलोमीटर करण्यासाठी काय करायचं, 1000ने भागा वाटल्यास. 2 शून्याला 2 शून्य गेले, 45/10 म्हणजेच 4.5 किलोमीटर. आलं लक्षात. त्याचं पुढं 6व्या प्रश्नात काय दिलं बघा. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर. आता एक लक्षात घ्या, ही तार आहे. एका ठिकाणी कापली तर किती तुकडे झाले, 2 तुकडे झाले. 2 ठिकाणी कापली तर किती तुकडे झाले, 3 तुकडे झाले. बरोबर. मग किती ठिकाणी कापलेले, 8 ठिकाणी कापलेले. मग जेवढ्या वेळा कापले त्याच्यापेक्षा तुकडे किती होत, 1 ने जास्त होते. जेवढ्या वेळा तुम्ही तार कापणार आहे त्याच्यापेक्षा 1 ने जास्त तुकडे होणार आहेत. 2 ठिकाणी कापले की 3 तुकडे होते. 3 ठिकाणी कापलं तर 4 तुकडे होणार. 8 ठिकाणी कापलं तर किती तुकडे होणार, 9 तुकडे होणार. 9च्या 9 तुकडे काय आहेत, समान लांबीचे आहेत. कसे तुकडे समान आहेत. मग 504 मीटरची तार आहे, त्याचे 8 ठिकाणी कापल्यानंतर 9 तुकडे होतात, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. मग 504ला कितीने भागणार, 9 न भागणार. 9 1 9, 9 5 45, 50 मधून 45 गेले किती राहिलं 5, 5 वरती घेतलं 4 किती झालं 54, 9 सक्क 54. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती येते 56 मीटर. पर्याय क्रमांक आलं लक्ष. जायचं पुढं. 7व्या प्रश्नात काय दिलं बघा. 14 मजुरांची आठवड्याची मजुरी 7056 रुपये असल्यास 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती. बरोबर. 14 मजुरांची आठवड्याची मजुरी दिली आणि 10 मजुरांची किती दिवसाची विचारले, एका दिवसाची. काय करा, 14 मजुरांची आठवड्याची किती आहे 7056 रुपये मजुरी आहे. 10 मजुरांची पण काय करा, आठवड्याची काढा. बरोबर. 14 मजुरांची 7056, तर 10 मजुरांची किती मानली एक्स. तिरकस गुणाकार करा. एक्स बरोबर 10 गुणिले 7056. एक्सला कोणा गुणाकारात 14, तिकडे आल्यानंतर भागाकार. 14 1 14, 14 पंचे 70, 70 मधून 70 गेले किती आलं 0. वरनं घेतलं 5, भाग जातोय का नाही जात, मग भाग दिला शून्याचा. 5तून 0 गेलं किती राहिलं 5, 5 वरती घेतलं 6 किती झालं 56. 14 चोक 56. 504 गुणिले 10, 504 1 504, त्याच्यावरती 1 0. 5040 ही 10 मजुरांची आठवड्याची मजुरी आली. आपल्याला काय विचारलंय एका दिवसाची. आठवड्यात किती दिवस असतात 7 दिवस असतात. तर 5040ला कितीनं भागायचं 7 ने भागायचं. 7 1 7, 7 7 49, 50 मधून 49 गेलं किती राहिलं 1, त्याच्यावरती घेतलं 4 किती झालं 14, 7 2 14, शून्याला 0. 720 रुपये ही 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी आली. पर्याय क्रमांक 2. समजलं. 8व्या प्रश्नात काय दिलं बघा. किरणने आपल्याकडील एकूण रकमेच्या 1/2 रक्कम पुस्तकावर खर्च केली, 3/8 रक्कम वह्यांवर खर्च केली व उरलेल्या 15 रुपयांची एक कंपास पेटी घेतली, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होते.
ह्या गणिताला ट्रिकच्या मदतीने कसं सोडवायचं बघा. मला सांगा पुस्तकावरती खर्च झालेली रक्कम किती आहे? 1/2. वह्यांवरती खर्च झालेली रक्कम किती आहे? 3/8. यांची बेरीज करा. बेरीज करायची म्हणल्यानंतर छेद काय करणार? समान करणार. इथं 8 आहे तर इथं 8 आणण्यासाठी कितीने गुणावं लागतंय? 4ने. वरती पण 4ने गुणलं. 1ला पण 4ने गुणणार. खाली 4ने गुणलं किती आलं? 8. 3/8. 4/8 अधिक 3/8 किती आलं? छेद 1 लिहिणार. 4 आणि 3 किती? 7. 7/8 रक्कम जी आहे ती कशावरती खर्च झाली? पुस्तकं आणि वह्या ह्याच्यावरती एकूण खर्च किती झाले? 7/8 रक्कम. एक लक्षात घ्या, म्हणजे त्याच्याकडे जी एकूण रक्कम होती ना त्याचे किती भाग केले? 8 भाग केले आणि त्यातले 7 भाग हे खर्च झाले. लक्षात येते का बघा मी काय म्हणतो ते? त्याच्याकडे एकूण जी रक्कम होती किती होती आपल्याला माहित नाही, परंतु त्याचे किती भाग केले? 8 भाग केले. 8 भागातले 7 भाग त्यांनी खर्च केले. कशावरती खर्च केले? पुस्तकावरती आणि वह्यांवरती. राहिला किती भाग? 8 पैकी 7 भाग खर्च झाले म्हणजे राहिला किती भाग? 1 भाग. आणि राहिलेला 1 भाग जो आहे ते म्हणजे किती रुपये? 15 रुपये. कारण उरलेली किती रुपयाची कंपास पेटी? 15 रुपयाची कंपास पेटी. नीट लक्षात घ्या. 8 भाग पैकी एकूण रकमेचे 8 भाग केले, त्यातले 7 भाग त्याने वह्या आणि पुस्तकावरती खर्च केले. राहिलेली रक्कम 15 रुपये. राहिलेला भाग किती? 1. 1 भाग म्हणजे किती रुपये? 15 रुपये. तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती? 8 भाग होती. मग 1 भाग म्हणजे जर 15 रुपये तर 8 भाग म्हणजे किती? 15ला कितीने गुणणार? 8ने गुणणार. 15/8 120. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये होते? 120 रुपये होते. पर्याय क्रमांक 2. समजलं? 1 भाग म्हणजे 15 रुपये. तर असे 8 भाग घ्यायचे. बरोबर? 1ला कितीने गुणलं? 8ने गुणलं. 15ला पण कितीने गुणलं? 8ने. 15/8 120. समजलं?